हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर बरेच दिवस झाले आळूच्या वड्या खाल्ल्याने. मग आज आते म्हणे आपण ना डाळ भात चपाती आणि आळूच्या वड्या बनवू. तर आज ना मस्त अशा आळूच्या वड्या घरीच आहे, म्हणजे घराजवळच आहे. ते पण मी तुम्हाला दाखवते कुठे आहे. तर कापून आणायचे आहे आणि मस्त अशा आळूच्या वड्या पण बनवायच्या आहेत तोंडी लावायला डाळीसोबत. आणि आळूची वडी कसं आठवड्यातून एकदा तरी खाल्ली पाहिजे, म्हणजे आपल्या पोटात जे केस वगैरे जर गेला जर असला ना तर तो निघून येतो. तर त्यासाठी आणि आपल्या शरीरासाठी पण चांगलं असतं ते आळूच्या वडी. आळूच्या वड्या जर बनवल्या ना आठवड्यातून एकदा नक्कीच ट्राय करायला पाहिजे तुम्ही पण. आणि भारी पण लागते ते, कसं नैसर्गिक आपण रोजचं कसं बटाट्याची भाजी वांग्याची भाजी कायम खातो, तसं आळूच्या वड्या रोजची रोज खात नाही. त्या आठवड्यातून एकदा तरी आपल्याला खाऊशी वाटते. त्यामुळे आज बनवणार आहे आम्ही मस्त अशा आळूच्या वड्या, म्हणजे डाळ भात चपाती आळूच्या वड्या बनवणार आहे. तर आता सुरुवात करणार आहे मी. डाळ आहे ना आता मी शिजायला टाकून देते, मग एक साईडला भात पण टाकून देते शिगडीवरती. मस्त डाळ भात चपाती आळूच्या वड्या बनवायचे आहे. चला आता सुरुवात करते मी स्वयंपाकाला. तिथं ना घराजवळच पाण्याच्या टाकीजवळ आहे ना मस्त असे आळूची पानं आहे, ती पण मी दाखवते तुम्हाला. किती मोठे मोठे आहे ना, किती मस्त आहे आळूची पानं. तर आज आळूच्या वड्या बनवायच्या आहे. मग पानं पण भरपूर आली होती, मग आते म्हणे आळूच्या वड्या डाळ भात चपाती बनवू आपण. तर विळा पण आणलाय कट करायला कापायला. हॅलो फ्रेंड, तर आता आहे ना 7 वाजले आणि मी म्हटलं आज लाईट जाणार नाही, तर लाईट तर गेली आहे. म्हणजे रोज कशी 6ला लाईट जाते ना, तर आज थोडी उशिरा गेली, म्हणजे 7:45ला लाईट गेलेली आहे. हे बघा लाईटच नाही. आणि तोपर्यंत इकडं मग मी काय केलं आहे ना, तोपर्यंत इकडे आहे ना मी मस्त अशी डाळ शिजवली. हे बघा डाळ बनवली. डाळ बनवून झाली. त्यानंतर इकडं भात पण शिजवलं होतं, भात पण करून झालायचं भात. आणि इकडं पीठ पण मळून घेतलं आहे आणि आळूची पानं कापून आणली होती. तर हिरवी मिरची लसूण वाटून घेतलं होतं मिक्सरमध्ये आणि डाळीच्या पिठामध्ये व्यवस्थित घालून घेतलं. आणि त्यानंतर या आळूच्या पानं धुवून काढले आणि लावून घेतलं आहे डाळीचं पीठ याला आळूच्या वड्याला. तर आता हे फक्त उकडून घ्यायच्या. कुणी कुणी उकडून घेतं आणि तव्यावरती पण बनवतं. तर आता चपात्या करायला जायचं मला चुलीवरती. पीठ पण मळून झालं आहे मग. हॅलो फ्रेंड, तर आता 9:10 झाले. लाईट आली आत्ता. आणि रोज आम्ही कसं लाईट आलीवरच जेवायला बसतो. काय आलं ग, काय देऊ? डाळ भात घातली तिला. हा आले आले आले. ये बाई आळूच्या वड्या केल्या पाय. बाय चुलीवर. नका नका ती नका ती वडीन ती वडीन ती नका मामा नका. तोंडात घालीन ती तोंडात घालीन ती मामा नका. बस 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 एकच बस झाली. तव्यावरती बनवून आणलंय ना, थोडस काळपट कलर आलाय. चल जेवायचं आता जेवायचं आपल्याला. तू काय खाल्लं? डाळ भात खाल्ला मला पाहिलं.